नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्याचा भाव हा कसा ठरतो ते आपण बघणार आहे. मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ ही होत आहे. ते आपण आज बघणार आहोत की तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव आणि वेगवेगळ्या शहरामध्ये सोन्याचा भाव हा कमी जास्त का असतो, सोन्याचा भाव कशा पद्धतीने ठरवला जातो ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सोने खरेदी म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय, यासाठी खास मुहूर्तही आहेत. ते काही कमी पडेल तर आपण कुठल्याही औचित्याला सोने खरेदी करत असतो. तुम्ही सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करायला जाता तेव्हा आपण पहिला सोन्याचा भाव हा विचारतो. दागिन्यांच्या दुकानातही अनेक ठिकाणी आजचा सोन्याचा भाव लिहिलेला असतो. सोन्याच्या दरात दररोज थोडा बदल होत असतो, पण सोन्याचे भाव कसे ठरवले जातात, कोण ठरवतात, हा प्रश्न तुमच्या मनात आला का? चला तर आपण मित्रांनो आज तुम्हाला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसा ठरतो मित्रांनो सोन्याचा भाव? तुम्ही ज्वेलर्सकडून ज्या किमतीने सोने खरेदी करता त्याला स्पॉट रेट म्हणतात. या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX च्या आधारे ठरवल्या जातात. MCX फ्युचर्स मार्केटवरील सोन्याच्या किमती भारतीय बाजारातील सोन्याची मागणी आणि पुरवठा डेटा एकत्रित करून आणि जगातील बाजारातील चलनवाढीची स्थिती लक्षात घेऊन ठरवल्या जातात. याशिवाय MCM फ्युचर्स मार्केट लंडन स्थित बुलियन मार्केट ऑसियनची देखील सोन्याची किंमत ठरवण्याआधी समन्वय साधते. त्यानंतर या ठिकाणी किंमत ठरवल्या जातात. सरकारनी निर्णयाचाही सोन्याच्या दरावर परिणाम, देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक आणि राजकीय निर्णयाचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपल्या देशातील सरकारने सोन्याच्या आयातीबाबत कोणताही नवा नियम लागू केला तर त्याच्या सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. त्याच वेळी सोन्याची निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादन एखाद्या वर्षात कमी झाले तर याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर मित्रांनो होत असतो. नुकताच मोदी सरकारने सोन्याच्या आयातीवरील शुल्क घटवले होते, तेव्हा सोने हे 4,000नी स्वस्त देखील मित्रांनो झाले होते. तुमच्या शहरात सोन्याचे दर कसे ठरले जातात ते आपण स्पॉट प्राइस म्हणजे तुम्ही ज्वेलर्सकडून सोन्याची खरेदी करता ती किंमत ही बहुतेक शहरातील सराफ संघटनांच्या सदस्यांनी बाजार उघडण्याच्या वेळी ठरवली जाते. प्रत्येक शहरातील सराफ व्यापाऱ्यांकडून दर ठरवले जात असतात. त्यांच्या दरात थोडाफार फरक आहे. सोन्याचे दर कॅरेटनुसार वेगवेगळे ठरवले जातात. जगात सोन्याचे दर कसे ठरतात? जगभरातील सोन्याचे भाव लंडनच्या सराफ बाजारात ठरले जातात. हे जगातील सर्वात मोठे सराफा बाजार आहे. मित्रांनो, 2015 पूर्वी लंडन गोल्ड फिक्स ही सोन्याची नियामक संस्था होती जी किमती ठरवते. परंतु 20 मार्च 2015 नंतर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ही नवीन संस्था तयार करण्यात आली आहे. हे ICE प्रशासकीय बेंचमार्कद्वारे चालवले जाते. ही संस्था जगातील सर्व देशांच्या सरकारांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या सहकार्याने सोन्याचा भाव मित्रांनो हा ठरवला जातो. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सोन्याचा भाव कशा पद्धतीने ठरवला जातो ते आपण बघलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.